एका गावात छकुली नावाची एक गरीब मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. ती दररोज खेळण्यासाठी मैदानावर जात होती. तिथे तिचे भरपूर सारे मित्रमैत्रिणी होते. त्यातले काही जण तिला एक दिवस चिडवतात की तू खूप गरीब आहे. तेव्हा रडत रडत छकुली आईकडे जाते व म्हणते की आई, मला सगळे मित्रमैत्रिणी चिडवतात. तू खूप गरीब आहे. तुझ्याकडे ना चांगले कपडे आहे ना चांगले दागिने आहे. हे ऐकून आई दुःखी होते. छकुलीच्या घराच्या बाजूला एक सुंदर राजवाडा असतो. छकुली दररोज त्या राजवाड्याकडे बघते आणि विचार करते, जर आपण ह्या राजवाड्यात राहिलो तर आपण किती आनंदी राहिलो असतो. आपल्याकडे भरपूर दागिने आणि कपडे असते. ती एक दिवस राजवाड्यात जाते आणि पाहते तर काय, तिथली राजकुमारी रडत असते. ती म्हणत असते, नको मला हे दागिने, नको मला हे सुंदर कपडे, मला खेळायचे, मला मैदानावर जायचे. समोर ती छोटी मुलगी किती छान खेळते, तिचे किती सारे मित्रमैत्रिणी आहे. मी मात्र एकटीच असते. मला जाऊ द्या, मला मैदानावर खेळू द्या. छकुली जेव्हा हे पाहते तेव्हा छकुलीला कळते की आपण किती नशीबवान आहोत. खरा आनंद हा दागिन्यात नसतो, तो मानण्यात असतो. ती आईला म्हणते की इथून पुढे मी तुझ्याकडे कधी तक्रार करणार नाही आणि दररोज आनंदाने खेळते, मैदानावर जाते, मित्रमैत्रिणींसोबत भरपूर गप्पा मारते आणि आनंदी राहते.